बोलण्याला मला एक तुम्हाला हे सांगायचंय, तो कसा वागतो हे महत्वाचं आहे. आणि जर चांगला जर वागत जर असेल आणि तो जर आपल्या गावामध्ये जर आला तर त्याच्या बोलण्यामधून काही त्या ठिकाणी परिवर्तन होईल, ही त्याची वाणीची तपश्चर्या आहे. भोगाकडून आपल्याला त्यागाकडे जायचंय. भोग तर प्रत्येकालाच आहे, पण भोगाकडून आपल्याला त्यागाकडे जायचंय. पण भोगाचा त्याग करणं सुद्धा एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. तंबाखू खाताय का तुम्ही? तुम्ही तंबाखू खाता का? खाता. सोडायची म्हणले तर सुटल का? सुटेल. सोडणार तुम्ही आजपासून? एकदा ह्यांच्या नावाने टाळ्या वाजा. सोडलेली होती. मला असं वाटतं एखाद्या वेळेला एखाद्या वस्तूचा त्याग करणं एवढं सोपं नाही, पण तुम्ही केलाय. तुम्ही केलाय एवढं सोपं नाही. एखादं व्यसन जर सोडा म्हणलं तर माणसं सोडत नाही, कारण माणसाला भोग आवडतायत ना. पण भोगाकडून आपल्याला त्यागाकडे जायचंय. आणि त्यागाकडे जात असताना त्यागा शांती अनंतरम, कारण त्यागामध्ये शांती आहे. कोणताही माणसाने त्याग करणं महत्वाचं आहे, पण त्याग त्या ठिकाणी होत नाही. मग तो त्याग करताना माणसाला किती दुःख होतं. मला असं वाटतं तंबाखू सोडायला किती दुःख झालं असेल तुम्हाला. कधी कधी बडीशोप धरली तोंडामध्ये, आठवण येत होती नाही का? तिकडे एखादा माणूस जर बघितला तर तुम्हाला असं वाटत होतं काय करावं आता, याचा नडीचा घोट घ्याव का, काय करावं, आहे की नाही? त्याग करणं एवढं सोपं नाही. पण माझे ज्ञानोबाराय वर्णन करतात की त्याग त्या ठिकाणी सोडत असताना किती दुःख होतं. त्याच्यासाठी काही ज्ञानोबारायांनी उभ्या लिहिल्या. ऐकाय आता तुम्ही काय म्हणतात माहितीये का? वत्साचे निवरसे तुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाची निमिषे जगदुद्वर्ण, चातकाची कणवे मेघो पाणी शिधावी, तेथ चराचरा घवे निवाले केवी, का अनन्य गती कमळा लागो सूर्य ए वेळो वेळा, की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनाचा, तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे, फेडिले जगाचे. पुन्हा ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये काही उभे आहेत नाही का? जे सारसा हे विघडता होय ओहावणी वत्स काढिता. बघा दृष्टांत मी तुम्हाला सोपा करून सांगतो. एखाद्या वेळेला तुमच्याकडे विणेकरी बाबा गाय आहे का? तुमच्याकडे तुमच्याकडे गाय आहे? हा गाय आहे. बघा ज्या वेळेला शेतकरी गाईचं वासरू ज्या वेळेला सोडतोय, गाईचं वासरू पिण्यासाठी सोडल्याच्या नंतर गाईने पाहणा सोडला रे सोडला की माणूस ते वासरू पाठीमागे ओढून घेतो. मग पाठीमागे ओढून घेतलेलं वासरू नक्की मालकाला आशीर्वाद देत असेल ना, कल्याण हो माझ्या मालकाचं. कल्याण असंच आहे ना, असंच आहे. हो बघा जुने माणसं आहेत. गाईचं वासरू सोडल्याच्या नंतर मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय वर्णन करतात त्या लहानशा वासराला भूक लागली, गाईने पाळणा सोडला, वासरू पाठीमागे ओढून घेतल्याच्या नंतर ते वासरू आशीर्वाद देत नाही, ते शाप देतंय. माझ्या आईचं दूध मला नाही, कारण भूक लागलेलं वासरू त्या मोठ्या माणसाला सुद्धा गाईच्या कासाकडे ओढून नेतं. त्याही पेक्षा ज्ञानोबाराय वर्णन करतात त्या वासराला किती दुःख होत असेल तुम्ही कल्पना करा, किती दुःख होत असेल. पण हाही दृष्टांत ज्ञानोबारायाला कमी वाटला. पुढे दुसरा दृष्टांत देतात ज्ञानोबाराय, ना भनंगुदवडिता भाणया बरोनी. बघा एक भुकेला माणूस आहे, गावामध्ये आला, पंक्तीला बसला. आमच्या पंक्तीवाल्यानं सांगितलं तुला नाही बसता येणार, अगोदर भजनी मंडळ जेवणार आहे. अरे म्हणलं पण मला भूक लागली, नाही जेवता येणार. त्याला हाताला धरून उठवलं, पात्र वाढलंय त्याच्या हाताला धरून उठवलं, पंक्तीतून उठवलं. एवढंच नाही बाहेर हाकलून दिलं. त्याही पेक्षा माझे ज्ञानोबाराय वर्णन करतात त्याच्या पाठीमध्ये लात मारली आणि गावाच्या बाहेर हाकलून दिलं. त्या भूक लागलेल्या माणसाला काय वाटलं असेल? बरं वाटलं असेल ना. तो विचार करतो काय गाव येवा, या पोखरीला आम्ही गेलो, अहो जीव दिलं नाही. त्याला विचारलं तू कोण आहे? त्याने सांगितलं कोणीच नाही, मी प्रवासी आहे, विनेकरी नाही, भजनी नाही, कोणीच नाही, मी प्रवासी आहे. मग अशा माणसाला पंक्तीच्या बाहेर हाकलून दिल्याच्या नंतर किती दुःख झालं असेल मी सांगत नाही, ज्ञानोबाराय वर्णन करतात. ना भनंगुदवडिता भाणयावरोनी. भूक लागलेल्या माणसाला किती वाईट वाटलं असेल तुम्ही कल्पना करा. हा दृष्टांत ज्ञानोबारायांनी या ठिकाणी दिला, पण हाही दृष्टांत ज्ञानोबारायाला कमी वाटला. पुढे ज्ञानोबाराय दुसरा दृष्टांत देतात. काय दृष्टांत दिला? पै माये पुढोनी बाळक. श्रीमंत माणूस आहे, श्रीमंत आहे, इकडे कोणीतरी बोलतंय.
श्रीमंत माणूस आहे पण संतती मात्र नाही. पण उतार वयामध्ये त्याला मुलगा झाला. सगळ्या गावकरी लोकांना आनंद होत होता की पाटलाला मुलगा झाला, पाटलाला मुलगा झाला. सगळे आनंद व्यक्त करत होते. कोणी भजन करतंय, कोणी कीर्तन करतंय, कोणी नामस्मरण करतंय, सगळं त्या ठिकाणी चालू आहे. पण एका माणसाने आवाज दिला, ओ म्हटले वाजवणं बंद करा. त्याला विचारलं का, कशासाठी वाजवणं बंद करायचे? तो घरातून आला होता आणि सांगितलं वाजवणं बंद करा. ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करतात, काळे नेता एकुलती. सांगितलं तो मुलगा काळाने ओढून न्यावा. मला तुम्हाला हे विचारायचंय, तो मुलगा काळाने ओढून नेल्याच्या नंतर त्याच्या आई वडिलांना किती दुःख होत असेल? हे दुःख सांगता सुद्धा येत नाही, ती सांगण्यासारखं सुद्धा नाही एवढं दुःख होतं. पण हा दृष्टांत ज्ञानोबरायांनी या मुलाचा दिला. पण हाही दृष्टांत ज्ञानोबरायाला कमी वाटला. पुढे ज्ञानोबाया दृष्टांत देतात, होय का उदक तुटती मिना. दृष्टांत असा दिला बघा, एखाद्या वेळेला पाण्यामध्ये मासुळी आहे नाही का, पाण्यामध्ये मासुळी आहे. पाण्याच्या बाहेर काढलेली मासुळी किती दिवस जगते? कोणतरी आता म्हणलं त्या फाट्यावर ते, हो मासोळ्यात म्हणले खूप इथे. पाण्याच्या बाहेर मासुळी जगू शकत नाही. जसं पाण्याच्या बाहेर काढलेली मासुळी जशी तरफड करते, तसा विषयाचा त्याग करताना त्या ठिकाणी त्या भक्ताला त्या ठिकाणी विषयाचा त्याग करताना अत्यंत दुःख होतं. पुढे ज्ञानोबा दृष्टांत देतात, सिद्धांत सांगतात काय, जैसे विषयांचे घर तसं तुमच्या आमच्या शरीरामध्ये विषयाने घर केलं, ते विषय टाकताना तेवढं त्या ठिकाणी दुःख होतं. म्हणून माझ्या ज्ञानोबरायाला सांगावं लागलं की बघा, तुम्ही विषयाचा त्याग करत असताना खूप मोठं दुःख होतं, पण जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला भगवत प्राप्ती त्या ठिकाणी होत नाही, असं ज्ञानोबरायाचं म्हणणं आहे. आणि त्याही पेक्षा पुढे मला असं वाटतं, ज्ञानोबराय तुम्ही हे सांगताय, जगद्गुरु तुकोबराय तुम्ही हे सांगताय, पण आम्ही संसारामध्ये राहतोय ना, या संसारामध्ये आम्हाला सुखाची गरज आहे, आम्हाला सुख मिळावं याच्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. पण एवढ्या वर्ष आम्ही ते करून आम्हाला सुख मिळत नाही, त्याच्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का, असं विचारलं नाही का. तुमचे आता वय किती असेल दादा? 60. लग्न झालं तुमचं? नाही विचारायला काय अडचण? हो राहू शकते. तुमचं झालं? हो मला माहिती झालंय तुमचं, पण तुमचंही झालं. बघा मला असं वाटतं 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढं आयुष्यभर काम केलं, एवढ्या 60 वर्षामध्ये तुम्हाला सुख मिळालं का? सांगा कुणीतरी. आपण संसारामध्ये राहतोय, आपलं सुख मिळालं का? कुणाला सुख मिळालं नाही. आणि मी एक तुम्हाला वाक्य बोलून जाईल, तुम्हाला असं डोक्यामध्ये तुमचं असं आहे की श्रीमंत माणूस लय मोठा आहे आणि गरीब माणूस छोटा आहे, म्हणून आपलं श्रीमंत व्हायचंय आणि श्रीमंत झाल्यावर आपल्याला सुख मिळेल, हे तुमच्या डोक्यामध्ये ना, हे पहिल्यांदा तुम्ही काढून टाका. श्रीमंत माणूस मोठा नाही आणि गरीब माणूस सुद्धा छोटा नाही, हा पहिल्यांदा डोक्यातला कचरा काढून टाका. ऐका, श्रीमंताला आणि गरीबाला 3च गोष्टीचं त्या ठिकाणी महत्व आहे. 3च गोष्टी लागतात. गरीबालाही 3 गोष्टी लागतात आणि श्रीमंतालाही सुद्धा 3च लागतात. जीवन जगण्यासाठी 3 गोष्टी, एक आहे अन्न, एक आहे वस्त्र आणि एक आहे निवारा. ह्याच्यापेक्षा दुसरं काही लागतं का? ऐका, श्रीमंताच्या आणि गरीबाच्या एखाद्या वेळेला अन्नामध्ये फरक आहे, पण दोघांची भूक मात्र एकच आहे. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या बिछाण्यामध्ये फरक आहे, पण दोघांची झोप मात्र एकच आहे. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या एखाद्या वेळेला सरणामध्ये फरक आहे, पण दोघांचं मरण मात्र एकच आहे. म्हणून काही फरक नाही. मोठा आणि छोटा हे डोक्यातून पहिल्यांदा काढा. आणि तुम्ही जो विचार करताय ना, तुम्ही श्रीमंत आहात की श्रीमंत झाल्यावर आम्हाला सुख मिळेल, ह्याच्या भानगडीमध्ये पडूच नका. नाही, मी एक तुम्हाला वाक्य बोलून जाईल बघा, श्रीमंती बरोबर समाधान हे त्याचं सूत्र नाही. हाय पाणी ऐका, श्रीमंती बरोबर समाधान हे त्याचं सूत्र नाही. मग सूत्र ऐका, समन्वय बरोबर समाधान हे त्याचं सूत्र आहे. समन्वय, मला असं वाटतं तो समन्वय सुद्धा मला तुम्हाला सांगावं लागणार आहे. ऐकताय तुम्ही सगळे? आजच्या कीर्तनातून तुम्ही काहीच घेऊन जाऊ नका. तुम्ही जर नुसता माझा समन्वय जर ऐकला ना, आयुष्यभर तुम्हाला कधीच दुःख मिळणार नाही, कधीच नाही. हे परिवर्तनाचं कीर्तन आहे. हे कीर्तन गप्पा म्हणून नाही, हे कीर्तन म्हणजे मनोरंजनासाठी नाही. हे जे कीर्तन आहे ना, ही नारदाची गादी, ही जी परंपरा आहे, हे रंगवण्यासाठी नाही, पैसे कमवण्यासाठी नाही. आणि हे जे कीर्तन आहे हे परिवर्तनासाठी कीर्तन आहे. आणि ते मला तुम्हाला सांगायचं आहे. ऐका, हे बघा, परिवर्तन सांगत असताना ऐका तुम्ही, मला तुम्हाला एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचंय आणि पुढे जायचंय. समन्वय मला तुम्हाला सांगायचा.
समन्वय असा आहे की बघा दोन भाऊ आहेत बघा, आई वडील जिवंत आहे, एक भाऊ पुण्यामध्ये राहतो आणि एक भाऊ बाबर पोखरीमध्ये राहतो. आई वडील कुठे राहतील? पुण्याला. कशाला राहतील? इकडे तिकडे व्यवस्था चांगली आहे ना, इकडे कशाला राहतील? का राहतात सांगतो ऐका. तुम्ही राहतात इकडे, त्याचं कारण असं आहे, माझं गाव जरी गरीब आहे, माझ्या गावाला जरी रस्ता चांगला नाही, माझं गाव अत्यंत गरीब आहे, पण ती माझी जन्मभूमी आहे. जननी जन्मभूमिष्ठ, माझी जन्मभूमी आहे म्हणून ते तिथे राहतात. आणि दुसरं राहण्याचं कारण ऐका ना, पुण्याचा श्रीमंत आहे, गावाकडचा गरीब आहे. तसे गावाकडचे गरीबच असते नाही का, गावाकडचे गरीबच असते, गरीब होता. समन्वय असा आहे, ज्यावेळेला पुण्याच्या भावाचा पगार वाढला जातो, गावाकडचा भाऊ गरीब आहे, त्याची एक भिंत पावसाने पडलेली आहे, घरासमोर त्या ठिकाणी 2 वटे आहे, वट्यावर सडा घातलेला आहे, घर शेणाने सारवलेलं आहे, अगदी त्या ठिकाणी गरीब आहे. आणि झालं काय, त्याचा पगार वाढल्यामुळे त्यांनी 4 चाकाची गाडी घेतली आणि त्याची भावना अशी होती, माझ्या गाडीची पूजा मी आई वडिलांच्या समोर गावातल्या मंदिरासमोर करणार आहे. बघा ना, गाडी घेतली की माणसं गाव मंदिरासमोर पूजा करतात, गावामध्ये पूजा करतात. मी मंदिरासमोर पूजा करणार आहे आणि माझ्या आई वडिलांच्या हातून करणार आहे. त्यावेळेला त्यांनी गाडी घेऊन निघावं. गाडी घेऊन निघाल्याच्या नंतर त्यांनी जालना पास करावा. जालन्याच्या पुढे रामनगरमध्ये गाडी यावी. रामनगरवरून आता कुठून कुणी घ्यायची गाडी आता आपण ठरवू, नेरकडून घ्यायची का मधल्या मार्गाने घ्यायची. जरा लांबून जाऊ द्या म्हणले, गाडी भारी, जरा नेरकडून अशी त्याची गाडी यावी. गाडी येत असताना बरेच रस्ते पास करता करता ज्या वेळेला ती गाडी पहिल्या घरापासून गावामध्ये शिरते ना, त्याचं घर मध्ये जाताना अशी ती गाडी त्या बोळीने त्याच्या घराच्या दिशेने जाती. पहिल्या घरातला माणूस विचार करतो, एवढी भारी गाडी आमच्या गरीबाच्या गावामध्ये कोणाची असेल, कोणाची गाडी आहे? पण माणसं म्हणत होते, ज्याच्या घरासमोर जाईन ही गाडी त्याची आहे. वेळ संध्याकाळची असल्यामुळं एका वट्यावर आई, एका वट्यावर वडील बसलेले आहेत आणि गाडी जाता 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 वडिलांच्या समोर गाडी जाऊन थांबते. गाडी चालवणारा उतरतोय, त्याला वडिलांच्याकडे पाया पडण्यासाठी जायचंय. लांबून बघितलं, हे माझं पोर आहे. वडिलांनी बघितलं, हे लांबून, हे माझं पोर आहे, हा माझा मुलगा आहे. त्याला विचारलं जातं, नारायण गाडी कोणाची, कुणाची गाडी आहे? त्याला नारायणचे शब्द आहे, दादा ही गाडी तुमची आहे, तुमची. हे शब्द त्याच्या कानावर पडतात, वडिलांचं हृदय भरून येतं. बापरे, नारायण एवढी भारी गाडी घेतली? हा दादा ही गाडी तुमची आहे, त्या गाडीची पूजा तुम्ही करायची आणि तुमचं तर वैभव मला पूर्ण करायचं आहे ना, हे तुमचं स्वप्न आहे. त्यावेळेला नारायणचे वडील गाडीकडे बघत होते, मुलाकडे बघत होते, मुलाचे कपडे बघत होते, गाडीचा कलर बघत होते आणि नारायणच्या वडिलांचे डोळे भरून आले होते. नारायणच्या वडिलांची ओठ अशी थरथर कापत होते. एवढंच नाही तर नारायणच्या डोळ्यातून पाणी येत होतं. नारायणचे वडील रडत होते. रडण्याचं काय कारण असेल? ऐकताय ना तुम्ही? मुलांनी एवढी भारी गाडी घ्यावी, रडण्याचं काय कारण असेल? रडण्याचं कारण असं होतं, म्हणत होते, नारायण अरे अरे आमचं स्वप्न सुद्धा नव्हतं, आमची इच्छा तू पूर्ण केली गड्या. आम्ही गरीब होतो ना, गरीब होतो ना आम्ही. आणि ऐक ना नारायण, तू ज्या वेळेला लहान होता ना, तू लहान होता ना, अरे लोकांच्या दावणीमध्ये पडून राहिलो रे, आयुष्यभर काम केलं, आयुष्यभर काम केलं. कधी पाणी मिळालं नाही, पावसाचं पडलेलं पाणी. कधी जेवायला मिळालं नाही, 4-4 दिवस आंघोळीला पाणी मिळालं नाही आणि मालकाने 8-8 दिवस घरी सुद्धा येऊ दिलं नाही. मुलाबाळाची सुद्धा भेट नव्हती ना, गरीब होती ना नारायण आमची. खूप मोठं आमचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून नारायणचे वडील रडत होते. एवढंच नाही दादा, नारायण स्वतः रडत होता. माझ्या वडिलांनी उपोषी राहून, लोकांचे साल महिने घालून मला शिकवलंय ना, मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय. दोघं रडत होते. मला पुढचं जास्त नाही सांगता येणार, मला तुम्हाला हे सांगायचंय. तेवढ्यामध्ये नारायणही रडतो, नारायणची वडीलही रडतात आणि नारायण म्हणत होता, दादा गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, तुम्ही कशासाठी रडताय? झाले ना सगळं तुमचं चांगलं, आता नका रडू. नारायण आपल्या वडिलांचे डोळे पुसण्याचं काम करतोय. मला एवढ्यावर थांबायचं नाही, मला पुढचं सांगायचंय. ऐकताय का दादा तुम्ही सगळे? ज्यावेळेला नारायण आईकडे पाया पडण्यासाठी जातो ना, बिचारी पाया नाही पडू देत. आई होती ना ती, पाया पडू देत नाही. बघा ती उठून उभी राहिली, वयस्कर आहे ना, तिने ऐकले, दादा ही गाडी तुमची आहे. नारायणला जवळ येऊ देते, आपल्या कुशीमध्ये घेते आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती आणि म्हणत होती, नारायण लहान होताना तू लोकांचे भांडे धुतले रे, लोकांचं धुणं धुण्याचं काम केलंय, आयुष्यभर डोक्यावर टोपलं होतं ना, खूप मोठा माझा राजा शिकलाय ना, झालंय आमचं स्वप्न पूर्ण झालं. मला असं वाटतं याच्यापेक्षा आई वडिलांच्या जीवनामध्ये दुसरा काय आनंद आहे? काय आनंद आहे? काहीच नाही. आई वडिलांच्या जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. मुलाचं स्वप्न बघावं एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये, बाकी काहीच नाही. दोघंही बिचारे रडत होते. एवढंच नाही, मला पुढचं सांगू द्या. एवढं म्हणत असताना नारायणची आई म्हणत होती, नारायण या गावामध्ये खरंच आम्हाला किंमत नव्हती,
पण आता तुझ्यामुळे आणि खरं आहे एखाद्या मुलामुळे आई वडिलांना त्या घराला किंमत येते. आता तुझ्यामुळे किंमत आहे, तुझ्यामुळे किंमत आहे. त्यावेळेला नारायण स्वतः रडत होता, आई रडत होती, वडील सुद्धा रडत होते. मला पुढचं सांगायचंय तुम्हाला, समन्वय ऐका ना दादा. तेवढ्यामध्ये नारायणच्या गरीब भावाची 2 मुलं घरातून पळत येतात. आमचे काका आले, आमचे काका आले. श्रीमंत काकाच्या पायाजवळ ज्यावेळेला जाऊन हे 2 मुलं उभे राहतात ना, श्रीमंत काका स्वतःला सावरून घेतोय. लहानसा पोरगा आहे ना बघा, त्याची अशी खालीवर गुंड्या लावलेल्या आहेत, चड्डी फाटलेली आहे, केस अशी पिंजरलेली आहेत, असा भुरका झालाय. श्रीमंत काकाने त्या लहानशा मुलाला पटकन कडेवर उचलून घेतलं, पटापट त्याची मुखे घेत होता. गाडीकडे जातोय, गाडीचा दरवाजा उघडलाय. एका मुलाच्या हातामध्ये असा फळाचा पुडा दिलाय आणि एका मुलाच्या हातामध्ये असा खाऊचा पुडा दिलाय. पुढे देताना हे वयस्कर आई वडील ज्यावेळेला डोळ्यांनी बघत होते ना, त्यांचं हृदय आणखच भरून येत होतं, हंबरडा येत होता. बिचारी रडत होती. साहेब आता रडण्याचं काय कारण आहे? आई वडिलांना रडण्याचं काय कारण आहे? एवढं चांगलं झाल्यावर रडण्याचं काय कारण आहे? समन्वय ऐका, ऐका दादा. समन्वय असा आहे, एक मुलगा गरीब आहे आणि एक मुलगा श्रीमंत आहे, तरी श्रीमंत मुलगा गरीब भावाच्या मुलाला विसरत नाही. हा समन्वय आहे, हा समन्वय आहे, हा समन्वय आहे दादा. मला तुम्हाला सांगू द्या, हे तुम्ही सगळे विसरला, हे आपण विसरलो. गरिबी आणि श्रीमंती ही दुपारची सावली आहे, कधी निघून जाईल सांगता येणार नाही. म्हणून मी सांगून जाईल, रक्ताने रक्ताला विसरायचं नाही. हा समन्वय आहे, हा समन्वय आहे, नका विसरू. जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त देशावर प्रेम कधी करणार आहे? जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त धर्मावर प्रेम कधी करणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं, परमार्थ अजून दूर आहे. या संसारामध्ये समन्वय असू द्या, झाला तुमचा त्या ठिकाणी परमार्थ. तुम्ही किती कमावता याला महत्व नाही, तुमच्या घरामध्ये समन्वय किती महत्वाचा आहे. भावाभावामध्ये काय समन्वय आहे, आई वडिलांच्या मध्ये आणि मुलामध्ये काय समन्वय आहे, भावकीमध्ये काय समन्वय आहे, गावामध्ये काय समन्वय आहे, आणि पती पत्नीमध्ये किती आनंद आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही लाख कमावता याला महत्व नाही. पती पत्नी जर आनंदामध्ये जर नसतील ना, संसाराचा जर विचार करत असताना, पती पत्नी हे 2 गाडीचे चाक आहेत, दोघांनी सारखं चालायचं असतं, एकमेकाला समजून घ्यायचं. 2 गाडीचे चाक जर बरोबर जर चालले तर त्या ठिकाणी संसारामध्ये त्या ठिकाणी समन्वय आहे. आणि चाक जर बरोबर जर नाही चालले तर ती गाडी चालणार नाही, हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून समन्वय असू द्या, आणि तो समन्वय सांगण्यासाठी मला तुम्हाला एवढं मोठं त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि परमार्थातला काय समन्वय आहे? परमार्थातला समन्वय आहे का? आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा परमार्थातला त्या ठिकाणी समन्वय आहे. आणि हे 2 समन्वय आपल्या जीवनामध्ये जर असेल ना, तर झाला आपला सप्ताह त्या ठिकाणी सफल झाला, दुसरं काहीच नाही. त्याच्यासाठी आपण करतोय ना, ते काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे जाता, देवा संसारामध्ये आम्हाला सुखाची गरज आहे, पण सुख मिळत नाही. पण संसारामध्ये आम्ही सुख पाहत असताना भोगामध्ये पाहतो. पण जगद्गुरु तुकोबाराया वर्णन करतात, भोग त्या ठिकाणी आम्हाला आवडतात, भोग त्या ठिकाणी जावे आणि परमात्मा प्राप्तीची आम्हाला त्या ठिकाणी प्राप्ती व्हावी, अज्ञान जावं आणि ज्ञानाची प्राप्ती व्हावी, ही प्रतिज्ञा जगद्गुरु तुकोबाराया करतात. अभंग
मी कीर्तनाला येण्यासाठी माझ्या गाडीमध्ये अशा 2 वाट्या घेऊन आलो. 2 वाट्या आहेत आणि ह्या वाट्या मला तुम्हाला हे बाबर पोखरीवाल्यांना द्यायच्या आहेत. आणि ज्याला जी वाटी घ्यायची त्याने ती वाटी घ्यायची. पण कोणाच्या वाट्याला येणार आहे कोणास ठाऊक हे मला माहित नाही. पण ऐका ना दादा, बघा वाट्या कशाचे पहिल्यांदा समजून घ्या. विनेकरी वाट्या ऐका, ऐका वाट्या. एक आहे सोन्याची वाटी आणि एक आहे लोखंडाची वाटी. तुम्ही कुठली घेणार आहेत मावशा हो? कुठली घेणार आहेत तुम्ही? हा, कोण म्हणलं सोन्याची? काकू तुम्ही म्हणलं का? असं आहे का? हो, सोन्याची वाटी घेणार आहे. मला माहित होतं, मला माहित होतं तुम्ही सोन्याचीच वाटी घेणार आहे, नाही का? सोन्याची वाटी घेणार आहे मला माहित होतं. पण आता ऐका ना, सोन्याच्या वाटीमध्ये विष आहे आणि लोखंडाच्या वाटीमध्ये अमृत आहे. आता कुठली घेणार आहेत? आता बदल केला. पण ऐका, विष तांब्या वाटी भरले लावू नये ओठे. ऐका, सोन्याची वाटी म्हणजे संसार आहे, त्याच्यामध्ये विष भरलेला आहे, विष भरलेला आहे. विष घेऊन तुम्ही जाऊच नका, मरू नका. लोखंडाची वाटी आहे, त्याच्यामध्ये अमृत भरलेलं आहे. अमृत पिऊन तुम्ही अमर व्हा. आणि त्याही पेक्षा एखादा परीस ज्ञानोबा यांच्यासारखा एखादा महात्मा, एखादा परीस तुमच्या लोखंडाच्या वाटीला जर लागला तर तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं सोनं होईल, सोनं. आणि ते सोनं करण्यासाठी तर हा त्या ठिकाणी परमार्थ आहे, सोनं करण्यासाठी. आणि म्हणून संसार वेगळा आणि परमार्थ वेगळा. आणि असं समजू नका की संसारातलं आम्हाला लय कळतं. संसारातलं आपल्याला कोणालाच काही कळत नाही. संसार हा प्रारब्धाने त्या ठिकाणी चालतोय, पण संसारामध्ये माणसाला असं वाटतं की आम्हाला लय कळतं. काय कळतंय आपल्या संसारातलं? काय कळतंय? चोपदार तुम्ही कपडे कधीपासून घालता? कपडे घालता की नाही तुम्ही? कधीपासून घालता? हे माझ्या जवळचे कधीपासून कपडे घालता? असे होते तेव्हापासून, असे होते, असे होते तेव्हापासून, अशी होती तेव्हापासून कपडे एवढे होते, असे होते. कोण म्हणलं त्या काळात तसंच होतं? ऐका, एवढ्या वर्ष आपण कपडे घालतोय. आता काकांचं वय जवळपास मला असं वाटतं 70-75 आहे. पाऊणशे आहे का? पाऊणशे, पाऊणशे किती? 75. हो, जुन्या लोक एवढ्या वर्ष कपडे घालतात. मला तुम्हाला सगळ्यांना असं विचारायचंय की एवढ्या वर्ष कपडे घालून आपल्या काही कपड्यातलं कळतं का? एवढ्या वर्ष जर कपडे घालून आपल्या कपड्यातलं कळत नाही, मग आपल्या संसारातलं आपल्याला काय कळत? संसारातलं काहीच कळत नाही. फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवी तू म्हणा सरिसे जना सहित. मला असं वाटतं तुम्ही श्रीमंत असू द्या, तुम्ही किंवा गरीब असू द्या, तुम्ही तुमच्या संसारामध्ये असू द्या, किंबहुना तुम्ही परमार्थामध्ये असू द्या, पण तुमच्या संसारामध्ये तुमच्या परमार्थामध्ये आनंद किती हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी एक मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. ऐकताय तुम्ही? ऐका. स्वयंपाकवाल्याला सुद्धा सांगायचं, लाऊडस्पीकरवाल्याला सुद्धा सांगायचं. ऐका, एक राजा आणि प्रधान दोघं रस्त्याने निघाले होते, नाही का काका? दोघं निघाले होते, रस्त्याने निघाले. रस्त्याने जाताना राजा म्हणत होता, प्रधान मला स्वप्न पडलं. स्वप्न पडतंय ना? भाई स्वप्न पडतं की नाही रे? कधी पडतं ते? दुपारी 12 वाजता. कधी पडतं? हो, झोपल्यावर पडतं ना. झोपल्यावर स्वप्न पडतं. कधी पडलं होतं तुला? हा, कितीला येतो आता? वाटेल उभा राहील ना, दिसू दे ना. अरे हे मुलं दाखवायचाच कार्यक्रम चालू आहे. अरे उभा राहील. अरे तुला मला हे विचारायचंय. अरे एक शेतकरी आहे बघ, शेतकरी आहे. शेतकऱ्याकडे 7 बैल आहे. एक मेला आणि एक विकला. किती राहिले रे? हा 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 हा, तर किती राहिले? हा, एक मेला एक विकला. बरं ठीक, असू दे असू दे असू दे. तू जास्त शिकला आहे. हे बघ, 10 मीटर कापड आहे. दररोज 1 मीटर कापड फाडायचं. 10 मीटर फाडला किती दिवस लागते? अरे 10 मीटर कापड आहे, दररोज 1 मीटर कापड फाडायचं. 10 मीटर फाडले किती दिवस लागते? 10 दिवस.
हे बघ आता ऐक, दररोज 1 मीटर कापड फाडलं, 9व्या दिवशी ज्या वेळेला कापड फाडलं तर तुकडा राहायला का दिवस लागला? किती दिवस लागले? आणि 10 कसे म्हणला मग तू? हुशार. ऐका काय चाललं होतं आपलं? कोण म्हणलं कीर्तन? ऐका, एक राजा आणि स्वप्नाचं विचारलं होतं जरा. स्वप्न पडतंय माणसाला. स्वप्न पडल्याच्या नंतर राजा म्हणत होता, प्रधान मला स्वप्न पडलं. म्हणले काय स्वप्न होतं? म्हणले स्वप्न जरा बरंही होतं आणि स्वप्न थोडं वाईटही होतं, आणि काही नसताना काही स्वप्न पडतात माणसाला. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणजे महाराज मला दररोज स्वप्न पडतात, मला काहीतरी सांगा. त्याला सांगितलं हनुमान चालीसा वाच, स्वप्न पडणार नाही तुला. अंथरुणावर पाय धुवून हनुमान चालीसा वाचायचा आणि त्या अंथरुणावर झोपायचं, कधीच तुला स्वप्न पडणार नाही. स्वप्न पडतात. राजाने सांगितलं प्रधान स्वप्न पडलं. म्हणजे काय स्वप्न होतं? म्हणले राजे म्हणले प्रधान स्वप्न असं होतं, आपण दोघे निघालो होतो. दोघं जात असताना 2 रस्ते होते, एक रस्ता इकडच्या बाजूने, एक रस्ता इकडच्या बाजूने, आणि दोघं रस्त्याने निघालो. पण 2 रस्त्याने चालत असताना तू इकडच्या बाजूने चालतोय, मी इकडच्या बाजूने चालतोय. पण चालत असताना त्या 2 रस्त्याला 2 खड्डे होते, नाही का? पूर्वीचे खड्डेच होते ना, 2 असे खड्डे होते. म्हणले झालं काय? आणि ते 2 खड्डे असताना म्हणले प्रधान दोघं 2 खड्ड्यामध्ये पडलो. माणसं खड्ड्यामध्ये पडते, दोघं 2 खड्ड्यामध्ये पडलो. म्हणले प्रधान खड्ड्यामध्ये पडलो याचं काही नाही. म्हणले पण वाईट याचं आहे, तू ज्या खड्ड्यामध्ये पडला ना तर तो घाणीचा खड्डा होता बाप, आणि मी ज्या खड्ड्यामध्ये पडलो ना तर तो मधाचा खड्डा होता. हे कोण सांगत होतं? राजा सांगत होता. प्रधान हुशार होता. म्हणजे मी घाणीच्या खड्ड्यात, तुम्ही मधाच्या खड्ड्यामध्ये. प्रधानाला ते नाही सहन झालं, त्याचा अपमान झाला. त्याने सांगितलं राजे बरोबर आहे, म्हणले स्वप्न तुम्हाला पडलं पण मला पण स्वप्न पडलं. म्हणले काय स्वप्न पडलं? म्हणजे मला स्वप्न असं पडलं, जवळ स्वप्न बरोबरच होतं पण फरक थोडा होता. फरक असा होता, म्हणले राजा ऐका, दोघं 2 रस्त्याने निघालो होतो, 2 रस्ते होते, हे बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पुढे जाताना 2 खड्डे होते, हे पण बरोबर आहे. आणि प्रधान म्हणतो राजे दोघं 2 खड्ड्यामध्ये पडलो, हे बी बरोबर आहे. आणि त्याही पेक्षा राजे तुम्ही म्हणताय ना की तुम्ही मधाच्या खड्ड्यामध्ये पडले आणि मी घाणीच्या खड्ड्यामध्ये पडलो, हे सुद्धा तुमचं बरोबरच आहे. पण राजे झालं काय? दोघंही खड्ड्याच्या बाहेर आलो ना. दोघं खड्ड्याच्या बाहेर आल्याच्या नंतर राजे तुम्ही मला चाटीत होते, मी तुम्हाला चाटीत. कोण कुठल्या खड्ड्यामध्ये पडला हे महत्वाचं नाही, कोण काय चाटतं हे महत्वाचं आहे. तुम्ही श्रीमंत आहे का तुम्ही गरीब आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही काय आनंद घेता हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात की ते मला त्या ठिकाणी कळावं, माझे मज कळू, मला ते कळावं खरा आनंद कशामध्ये आहे. आणि मला ते अज्ञान आहे. अज्ञान याचं आहे, जगत हे मिथ्या आहे, जगामध्ये परमात्मा सत्य आहे, हे मला अज्ञान आहे. आणि तसा जर विचार केला तर या जगामध्ये परमात्मा सत्य आहे, जगत हे मिथ्या आहे. आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, जगताचा मिथ्यत्वाचा बाध होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि जगतच झालं नाही हे ज्ञानी महात्म्यांच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणून या जगाचा विचार करताना जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन, काय करू देवा. माझं जे मन आहे ना तर ते अनावर आहे, अनावर आहे. आणि खरंच अनावर आहे. आणि खरंच माणसाला विषयाचा त्या ठिकाणी काय होतो की माणसाला उपभोग घ्यावा हा त्या ठिकाणी प्रयत्न माणसं करतात. आणि अनावर होतोय. माणसाला एखाद्याची गाडी बघितली की माणसाला गाडी असावी असे वाटते. माणसाने एखाद्याचं घर जर बघितलं तर माणसाला असं वाटतं हे घर मी त्या ठिकाणी करावं. एखाद्याचं गायन ऐकल्याच्या नंतर झेंडेकर गुरुजी असं वाटतं की ते गायन सुद्धा मी करावं. एखाद्याला असं वाटतं की हे पखवाज सुद्धा मी वाजावा. म्हणजे बघितल्याच्या नंतर माणसाला असं वाटतं. पण शास्त्र असं वर्णन करतंय की कोणाकडे बघू नका, आपल्या प्रारब्धाकडे बघा, नाही का. देवाने ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं त्या परिस्थितीमध्ये आपल्या समाधानाने राहता येतं. ठेविले आनंदे तैशीची राहावे, राहता येतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, काय करू मन अनावर. आणि त्याच्यासाठी देवा मी तुम्हाला हे मागतोय ना, माझं मन अनावर होतंय ना, तेवढं विषयाकडे माझ्या मनाने जाऊ नये. त्याच्यासाठी मी जे काम करतोय ना त्याच्यामध्ये तुम्ही आड येऊन त्या ठिकाणी
देवा तू आमच्या कार्यामध्ये आड ये. आता आड उभा राही नारायणा. बघा, एखाद्या वेळेला देव जर आपल्या कार्यामध्ये जर उभा राहिला तर काही झालं तरी काही बिघडत नाही. फक्त देवाने आपल्या कार्यामध्ये येऊन उभा राहावं. त्याच्याही पेक्षा एखादा श्रीमंत माणूस एखाद्या गरीबाच्या लग्नामध्ये जरी येऊन उभा राहिला ना, बाकीची सगळी विचारे येतात आणि त्या श्रीमंतामुळे गरीबाच्या लग्नाला शोभा येते. म्हणून श्रीमंताने गरीबामध्ये जाऊन उभा राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. देवाने सुद्धा एखाद्या आपल्या कार्यामध्ये येऊन उभा राहणं महत्वाचं आहे. आणि म्हणून देव हा आपला त्या ठिकाणी माता पिता आहे. आणि तो कसा आहे माहितीये का? दया सिंधूपणा साजगरी. त्याच्या चित्तामध्ये दया आहे, त्याच्या चित्तामध्ये प्रेम आहे. आणि म्हणून त्याने आपल्यामध्ये उभा राहावं हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पुढे जगद्गुरु तुकोबारायला ते सांगायचं आहे. बघा, दया आणि सिंधू तू आहे, साचकरी तू हे सगळं कर. आणि सगळं करण्याचं काम ज्या ज्या ठिकाणी देव करतोय ना, त्याचं त्या ठिकाणी सगळं काम सुरक्षित होत असतं. त्याहीपेक्षा तुकोबारायला असं विचारलं. हो, चालू दे तुमचं. आता आड उभा राही नारायणा, दया सिंधूपणा साचकरी. पण असं आहे बघा, बोलणं सोपं आहे, बोलणं सोपं आहे, पण करणं म्हणते माणसं करू शकता. बोलणं सोपं आहे, करणं विचार ना, कार्य करताना किती त्रास आहे नाही का? पळावंच लागतं, हे सगळं करावंच लागतं. पंक्तीवाले, अन्नदान करणारे, कीर्तनकार. आणि म्हणून तुकोबाराय असं वर्णन करतात की त्याही पेक्षा वाचेने बोलणं सोपं आहे, करणी त्या ठिकाणी कठीण आहे. असं तुकोबाराय सांगतात की तुमच्याकडून मला ऐकायचं आहे. म्हाताऱ्या माणसाला होत नाही, दम निघत नाही. वाचावदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. माणसं इंद्रियाच्या अधीन झाली.
कबीरदास महाराज असं वर्णन करतात, बघा एखाद्या वेळेला हॉटेलमध्ये पदार्थ चांगले दिसले तरी हॉटेलमध्ये बघा ते पदार्थ चांगले जरी असतील तरी तिथे माणसाने जाऊ नये असं शास्त्र आहे, नाही का? जाऊ नये. पण असं आहे की इंद्रियाच्या अधीन झालेले माणसं तिथे जातात. मन जाये तो जाने दो, मत जाने दो शरीर. मन गेलं तरी जाऊ द्या, पण या शरीराने तिथपर्यंत जायचं नाही. ज्या माणसाला साखरेची बिमारी आहे ना, त्या माणसाला साखर जास्त आवडते, खूप आवडती. तर असं वाटतं काहीच खाऊ नये, फक्त साखरच खा. डॉक्टरने सांगितलं साखर खाल्ली म्हणजे तू कोण म्हणलं गेला, हो, ज्याला ज्याची पथ्य आहे त्याला तेच त्या ठिकाणी आवडतं. आणि म्हणून इंद्रियाच्या अधीन आपण झालो. इंद्रियाच्या अधीन आपल्याला इंद्रिय त्या ठिकाणी आपण इंद्रियाला आपल्या ताब्यात घेतलं नाही आणि इंद्रिय हे आपण त्याच्या ताब्यामध्ये आहे. आणि म्हणून इंद्रियाच्या अधीन होऊ नये असं माझ्या जगद्गुरु तुकोबरायाचं म्हणणं आहे. आणि बघा बरेच माणसं आपण असे बघितले की पथ्य खूप छान पाळतात, खूप छान पाळतात. आणि ते का पाळतात त्याचं कारण असं आहे, ते म्हणतात नाही आम्हाला तिकडे जायचं नाही, इंद्रियाच्या अधीन माणसं व्हायचंय. आणि इंद्रियावर ज्यांनी विजय मिळवला तेच खरे त्या ठिकाणी कसे आहेत तर ते प्रसन्न आहेत. त्याहीपेक्षा त्यांचीच खरी मोठी साधना आहे. आणि बघा साधना करत असताना काही लोकांना काही काम करत असताना कंटाळा कधीच येत नाही. माणसं आयुष्यभर पळतायत ना, त्यांना कधी कंटाळा येत नाही, कारण त्याची त्यांना आवड आहे. आणि ज्या माणसाला ज्याची आवड आहे ना त्याला सवड मिळते. आम्हाला लोक विचार करतात की आम्हाला लोक विचारतात की तुम्हाला कंटाळा कसा येत नाही कीर्तनाचा? कसा येत नाही? प्रवासाचा कंटाळा येतो, पण जिथे कीर्तनासाठी जाऊन उभे राहिलो ना तर तिथे सगळा शीन त्या ठिकाणी जातो, सीन सगळा जातो. बघा, आणि खरं आहे आपण कोणासाठी करतोय? आपण आपल्यासाठी करायचं नाही, आपण समाजासाठी करायचं. आणि जो समाजासाठी करतोय ना तर तो खरा त्या ठिकाणी निष्ठावान. आज मला जेवायलाच नाही मिळालं. रात्रीला कीर्तन केलं आणि एक संस्थांचं कीर्तन असल्यामुळं म्हणले गाडी ड्रायव्हर कोणीच नाही न्यायचं, एसटी नाही. मग तिकडनं प्रवास केल्याच्या नंतर ते रात्री कीर्तन करून सकाळी कीर्तन करून पुन्हा प्रवास करायचं, हे कीर्तन. जेवायलाच नाही मिळालं. लोकांनी विचारलं तुम्ही जेवत नाही, तुम्ही एवढं पळताय, कशासाठी पळताय? काही लोक म्हणतात हे पाकिटासाठी पळते. शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, कधीच आयुष्यामध्ये तोंड बाटवलंच नाही. तुमच्या गावातल्या कार्यकर्त्याने विचारलं तुम्ही पैसे किती घेता? नाही सांगितलं. नाही, मी कधी कोणाला बोलतच नाही आणि सांगायचंय नाही आणि सांगणार सुद्धा नाही. काल एक तुमच्या इकडचा एक भागातला एक फोन आला होता, राम कथा करा, तुमचे किती? म्हणलं तुम्ही किती देणार आहे? म्हणलं त्या माणसाला विचारलं 3 लाख सांगितले. 3 लाख सांगितले, हो. आणि मग झालं काय? मग का नाही दिले? नाही म्हणले आम्हाला परवडत नाही. मग दुसऱ्या एका महिलेला विचारलं, तिने 1 लाख रुपये सांगितले. म्हणले मग तिला तरी द्यायचे ना, मग तिला द्या ना. मग ते म्हणले ते पण आम्हाला परवडत नाही. मग ते म्हणले पाचपूर महाराजांनी सांगितलं तुम्ही सुराशी महाराजांच्याकडे जाते, काही ठरवतच नाही, तुम्हाला ते परवडते. म्हणलं माझी तारीखच रिकामी नाही. अवघड आहे. परमार्थ हा परमार्थासाठी असावा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून चला आपल्याला परमार्थ करायचा आहे. जोपर्यंत शरीरामध्ये रक्त आहे तोपर्यंत आपल्या समाज सेवा करायची आहे, धर्माची सेवा करायची आहे. आणि धर्माची सेवा कोण करणार आहे? मी तुम्हाला एक वाक्य बोलून जाईल, खंत वाटते हो. मुस्लिम समाजाचा मुलगा किती जरी शिकला ना, त्याला मस्जिद मध्ये जात असताना त्याला नमाज पाडण्याची लाज वाटत नाही. तो सांगतो हे मेरा धर्म आहे, नाही वाटत त्याला. तुम ते माझं काम आहे, हे मी करणार आहे, त्याला त्याचं वाटत नाही काही, तो ते करतो. दुसरं वाक्य ऐका, ख्रिश्चन समाजाचा मुलगा किती जरी शिकला, मोठा आईन्स्टाईन जरी झाला, शास्त्रज्ञ म्हणून जरी फिरू लागला, तरी त्याला चर्चमध्ये जात असताना त्याला प्रार्थना म्हणण्याची लाज वाटत नाही. तो सांगतो हे माझं काम आहे. पण ऐका ना, आपली 10वी 12वी जरी शिकले तरी त्यांना मंदिरामध्ये येण्याची लाज वाटते, लाजच वाटते. आई वडिलांच्या दर्शनाची लाजच वाटते, धर्मकार्य करण्याची लाजच वाटते. आणि हे सुद्धा आम्हाला कीर्तनामध्ये इथे सांगण्याची सुद्धा कोण सांगन कोण? कोणीतरी सांगणं महत्वाचं आहे ना. अरे ज्याच्या धर्माप्रमाणे ज्याने त्यांनी वागणं हे आपलं काम आहे. बघा ना तुम्ही, आपला धर्म आपण कमी करतोय. एवढेच लोक आहेत का तुमच्या गावामध्ये? एवढेच लोक आहेत का? नाही, खूप आहेत. कारण ते हे विचार घेण्यासाठी इकडे येतच नाही. आणि हे विचार त्यांनी न घेतल्यामुळं त्यांच्यावर काही परिवर्तन सुद्धा होत नाही. मी तर परवा रामकथेमध्ये असं बोलून गेलो, दोघा भावाचे 25 वर्षापासून भांडण असू द्या,
किती 25 वर्षापासून एकमेकाला बोलले नाही, भावकीमध्ये सुद्धा गेले नाही. त्यांनी बसून आमचं दोघांनी 7 दिवस रामकथा ऐकावी, तिसऱ्या दिवशी ते मिटवण्यासाठी जातील, एवढी आमच्या रामकथेची ताकद आहे. ताकद आहे. पण कोणी ऐकत नाही ना, इकडे येतच नाही. कीर्तनामध्ये परिवर्तन आम्ही हे इथे सांगतोय, ते तिकडे आहेत, ते कसे त्यांच्यामध्ये कसं होईल, आणि म्हणून ते ऐकणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही ऐकावं म्हणून या लोकांनी हा उपक्रम या ठिकाणी केलाय ना. आणि म्हणून छान आहे, तुमचं गाव या ठिकाणी छान आहे. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबर आहे, तुम्ही आम्हाला उपदेश करतात. वाचावधी परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. जगद्गुरु तुकोबर आहे वर्णन करतात. जो जसा वागेल, जो जसं वागेल त्याला तशी शिक्षा मिळते. जो जसं चांगलं करील त्याला त्याचा तेवढा फायदा होतो. तुम्ही कर्म चांगलं करा. तुमचं कर्म जर चांगलं जर असेल तर तुमच्या जीवनामध्ये कधी बिघाड होत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर वर्णन करतात अभंगाचं शेवट. तुका जैसा तैसा दास न धरे उदास. माय बापा, मायबाप ही संज्ञा दिली. मायबाप तुम्हा आम्हाला माहित आहेत. मायबाप तुम्ही कोणाला म्हणताय, माय कोणाला म्हणताय, तुम्ही बाप कोणाला म्हणताय हेच आपल्याला कळत नाही. माय कोण असते आणि बाप कोण असते. माय ऐका ना, ऐका ना दादा चुपदार, माय ऐका. एखाद्या वेळेला आपण ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये होतो ना, त्यावेळेला आईला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. तिला दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर तिला विचारलं, ताई तुमच्या बरोबर कोण आहे. तर त्यावेळेला तिने सांगितलं, आम्ही दोघं बरोबर आहे, मालकही बरोबर आहेत आणि मी पण बरोबर आहे. ज्यावेळेला मालकाला म्हणजे वडिलांना त्या डॉक्टरांनी बोलून घेतलं. म्हणले मालक इकडे या, अर्जावरती तुम्हाला सही करायची आहे आणि निर्णय घ्यायचा. डॉक्टरचं आणि मालकाचं बोलणं चालू आहे. हे बघा तुम्हाला सही करायची आहे. बाई अगदी संकटामध्ये आहे. एखाद्या वेळेला तिचा पुनर्जन्म आहे, एखाद्या वेळेला या बाळंतपणाच्या संकटामध्ये एखाद्या वेळेला बाई मरून जाईल, एखाद्या वेळेला मूल वाचेल, एखाद्या वेळेला मूल वाचेल, बाई मरून जाईल. दोघातून एकच वाचणार आहे. तुम्ही अर्जावरती सही करा, तुम्हाला बाई लागती का मूल लागतं. असं ज्यावेळेला डॉक्टरांनी वडिलांना विचारलं, त्यावेळेला त्यांनी काय निर्णय घेतला असेल. त्यांना असं विचारलं डॉक्टरांनी, तुम्हाला बाई लागते का बाईच्या पोटातलं मूल लागतं, असं विचारलं. विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिलं असेल दादा, काय उत्तर दिलं असेल, बोला ना. कोण म्हणलं बाई लागत. हो बरोबर आहे. त्यांनी सांगितलं एक काम करा, त्या लेकराचा आणि आमचा अजून संबंध नाही, नाही का. आणि ज्या बापाने जी मुलगी माझ्या पदरामध्ये घातली ना, सगळी जबाबदारी तिची माझ्यावर आहे. बाई वाचवा, लेकरू जाऊ द्या. त्यावेळेला ठीक आहे म्हणलं, आता ह्याच्यामध्ये आता बाई वाचणार आहे, लेकरू जाणार आहे. ताईने विचार केला. मालकाचं आणि डॉक्टरांचं दोघांचं बोलणं चालू आहे. पलंगावर पडल्या पडल्या बघितलं काहीतरी बोलतात म्हणले ते, आणि हळूच बोलतात. त्यावेळेला डॉक्टरांना त्या ताईने बोलून घेतलं. म्हणजे डॉक्टर इकडे या. डॉक्टर आले आणि त्यांना सांगितलं, म्हणजे डॉक्टर आमच्या मालकाचं आणि तुमचं दोघांचं काहीतरी बोलणं झालं, ती मी ऐकलं नाही, पण काय बोलणं झालं सांगता येईल का. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं, ताई काही काळजी करू नका, चांगलं करण्याचं काम करणार आहे म्हणले, अशी काही तुम्ही काळजी करू नका म्हणले, पण काय बोलणं झालं मी तुम्हाला सांगणार नाही. त्यावेळेला बाईने विचार केला, आता काहीतरी घटना अवघडच आहे. ताईने सांगितलं, तुमचं काय बोलणं झालं तुम्ही मला सांगूच नका, पण मी काय सांगते तेवढं तर ऐका ना. ताई काय बोलली ऐकण्यासारखं आहे. ताईने सांगितलं, डॉक्टर
हे बघा, तुम्ही माझी अजिबात पर्वा करू नका, माझी अजिबात पर्वा करू नका. माझं पोट कापा, माझं ऑपरेशन करा, मी मेले तरी चालेल, फक्त माझ्या पोटातलं मूल जिवंत ठेवा, एवढीच मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची. आई होती ना ती, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावी ना प्रीती, पोटी भारवाही त्याचे सर्वस्व ही साहे. ही आई होती ना. मग जी आई लेकरासाठी मरायला तयार होते, त्या आईचा सुद्धा लेकराने विचार करणं महत्वाचं आहे की नाही? विचार करणं महत्वाचं आहे. या अभंगामध्ये ते आलं. काय आलंय बघा, न धरी उदास माय बापा. माय बापाचा विचार करा ना. माय बाप कोणाला म्हणावं माहिती आहे का तुम्हाला? एक किती वेळ राहिला आपला? फक्त 2 मिनिटं बोलणार आहे आणि थांबणार आहे. आपल्याला वेळ, मला उद्या सकाळी चला, मला पंढरपूरला प्रवास करायचा आहे. उद्या सकाळी भगवान बाबांच्याकडे पंढरपूरला कीर्तन. ऐका, एक सांगते, तुम्ही ऐकलं नाही म्हणून. मी आहे आळंदीचा माणूस, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी राहतोय आळंदीकडे, म्हणून आळंदीच सांगणार आहे, दुसरं काय सांगू. काका तुम्हाला मुलं किती आहेत? 2. तुम्हाला 1. कधीपासून करताय दगडफेक का नाही? अजून नाही करत. सगळ्याचेच करते, सगळ्याचेच करते. म्हणजे आपल्या विचाराप्रमाणे कोणी वागतच नाही. कोणासाठी करता तुम्ही? जमीन कोणाला देणार आहे? मुलाला देणार आहे. जागा कोणाला देणार आहे? मुलालाच देणार आहे. आणि तो प्लॉट कोणाला देणार आहे? मुलाला. मला माहिती आहे सगळं तुमचं. मुलालाच देणार आहे, मुलाला देणार आहे. बँकेतले पैसे कोणाला देणार आहे? कोण म्हणलं महाराजाला? मुलालाच देणार आहे. पण मला तुम्हाला शपथ घेऊन असं विचारायचं, ते मुलं तुमचं ऐकत आहेत का? सांगणाऱ्याचे ऐकत नाही तर ऐकणाऱ्याचे काय ऐकत आहेत? कोणाचेच ऐकत नाही. अपेक्षा आहे आपली ऐकावी म्हणून, पण कोणाचेच ऐकत नाही. पण आपण करतोय त्यांच्यासाठी, करतोय त्यांच्यासाठी. बघा, आमच्या ज्ञानोबरायाच्या आई वडिलांनी काय केलं माहिती का? मुलांचं भलं व्हावं त्याच्यासाठी काय केलं? इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या घातल्या. अजून आपण नाही घातल्या कोणी मुलासाठी. इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या घातल्या. उड्या घातल्यावर झालं काय? असे आई वडील गेल्यावर अशी कुटिया बनवली. कुठे बनवली माहिती तुम्हाला? सिद्ध बेटामध्ये अशी कुटिया बनवली. 4 भावंड त्याच्यामध्ये राहत होते. लहान आमची मुक्ताबाई होती. आणि एके दिवशी ज्ञानदादा मधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये जातात. 10-12 घरं मागितले. एक पगडीवाले काका भेटले. विचारलं, काय रे ज्ञाना, काय करतोय? काका, काहीच नाही ना, मागितल्याशिवाय तर नाही मिळायचं ना खायला. अरे काय तुझ्या झोळीमध्ये? काही नाही काका, भाकरी आहे. त्यावेळेला पगडीवाल्या काकाने ज्ञानदादाला जवळ बोलवून घेतलं. हातातली झोळी घेतली. झोळीमध्ये काही भाकरी आहेत तर काही कोरडा शिदा आहे. ज्या भाकरी होत्या ना, त्या पगडीवाल्या काकाने त्या नालीत टाकून दिल्या. काय वाटलं असेल त्यांना? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण नालीमध्ये टाकून दिलं. आणि कोरडा शिदा होता ना, तो जमिनीवर टाकला. अशी त्याच्यावर अशी उलटी काठी फिरवली. रिकामी झोळी ज्ञानदादाच्या अंगावर फेकून दिली. आणि ज्ञानदादाला पगडीवाल्या काकाचे शब्द, अरे तुम्ही संन्याशाची मुलं आहेत, तुमचं तोंड जर पाहिलं तर इंद्रायणीमध्ये स्नान करावं लागतं. आणि ज्याच्यामध्ये आम्ही स्नान करतोय ना, ती इंद्रायणी सुद्धा तुम्ही वाटून टाकली. उद्यापासून इंद्रायणीमध्ये स्नान नाही करायचं आणि भाकरी सुद्धा नाही मागायचं. पण काका, आम्ही कसं जगायचं? अरे नाही, तुमच्या मायबापाने जशा आत्महत्या केल्या ना, इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या घातल्या ना, तुम्ही सुद्धा तेच करा. ज्ञानदादांनी रिकामी फडकं घेतलं. सिद्ध बेटाकडे निघाले. सिद्ध बेटाकडे जाताना मनाचे विचार करतात, काय रे देवा, काय आम्ही असं पाप केलंय? भाकरी मागितलेली मिळाली नाही. काकाने उद्या तर मागायचीच नाही असं सांगितलंय. मी कोणाला सांगू? सांगण्यासाठी आई पण नाही, वडील पण नाही. मुक्ताने जर विचारलं तर तिला सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. मी सांगू कोणाला? त्यावेळेला ज्ञानदादा जमिनीकडे पाहून चालतायत. मुक्ताबाई लहान आहे ना, बहीण आहे ती, आपल्या भावाची वाट पाहते. येईल माझा दादा, मिळेल मला खायला. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगेल, तुम्ही सुद्धा भावाची वाट पाहताय. तुम्ही एवढ्या वयस्कर झालात तरी तुम्ही भावाची वाट पाहताय. येईल माझा भाऊ, दिपळीला येईल, भाऊबीजेला येईल, नाही का? त्याहीपेक्षा रक्षाबंधनला येईल. दिपळी तर महिनाभर असते, येईल महिन्यामध्ये. शेवटी तुम्ही सबदनी करताय, तो नाही आला तरी त्याला कुठे वेळ आहे? त्याच्या पाठीमागे खूप काम आहे ना. वेळ मिळाल्यावर येईल. पण तुम्ही भावाची वाट पाहताय, भावाचीच वाट पाहताय ना. मग बघा, तशी मुक्ताबाई आपल्या भावाची वाट बघत होती. येईल माझा दादा. आळंदीकडे बघितलं लांबून, आलाय माझा दादा, मिळेल मला खायला. पण दादा जसा जसा जवळ येत होता ना, तर मुक्ताबाईकडे बघत नव्हता. मुक्ताबाई म्हणत होती, रुसलाय तो माझ्यावर, रुसू द्या त्याने. बघा, भाऊ जर श्रीमंत जर झाला ना, तर एखाद्या वेळेला बहिणीला विसरण्याची शक्यता आहे. आणि बहीण जर श्रीमंत जर झाली ना, गरीब भावाला ती मरेपर्यंत विसरत नाही. बहीण असते ना आपली, माय बहीण असते ना, ती नाही विसरत. असू द्या, असू द्या, किती श्रीमंत असू द्या, भाऊ किती गरीब असू द्या, ती नाही, कधीच नाही विसरत. मुक्ताबाई म्हणत होती, त्याने रुसू द्या, मी नाही रुसणार त्याच्यावर. पण जसा जसा जवळ येत होता,
तसा ज्ञानदादा मुक्ताबाईकडे बघत नव्हता. मुक्ताबाई म्हणत होती तो रुसलाय माझ्यावर, पण मी नाही रुसणार त्याच्यावर. मी त्याची बहीण आहे ना. 4 पावलं पुढे पळत आली होती. ज्ञानदादाच्या हातात ती झोळी घेतली. झोळीमध्ये पाहते रिकामीच आहे. झोळीत तर काहीच नाही. मला तर भूक लागली. दादाने झोळी दिली. बाजूला कुटी आहे ना, त्या कुटियामध्ये जाऊन बसताय आणि दरवाजा लावलाय. मुक्ताबाई बघते आळंदीकडे माझा दादा नाही, इंद्रायणीकडे नाही, कुटियाकडे जाते, दरवाजा लावलाय. ज्यावेळेला सवन्या वाटामध्ये पाहते ना बारीक छिद्रा वाट, ज्ञानदादानी 2 गुडघ्याच्या मध्ये डोकं घातलं. माझा दादा रडतोय. हे ज्यावेळेला मुक्ताबाईने पाहिलं ना, मुक्ताबाईचे डोळे भरून आले. मुक्ताबाई म्हणत होती दादा, अरे ज्यांच्याकडे आम्हाला रडायचं होतं ना, ते तर आम्हाला दादा झोपीत टाकून निघून गेलेले. आम्ही तुझ्याकडे रडण्याची अपेक्षा करतोय ना. आणि दादा तू जर रडत असतील तर आम्ही रडावं कोणाकडं? कोणाकडे रडावं दादा? असं म्हणतायत ना दादा, आई वडील गेल्यावर मोठा भाऊ हा बापासारखा आहे असं म्हणतायत ना. मग आम्ही तुझ्याकडे रडण्याची अपेक्षा करू. तू कशासाठी रडतोय दादा? तुझे मला रडणं सहन होत नाही. मुक्ताबाई बिचारी रडत होती ना, भावाकडे बघत होती आणि म्हणत होती दादा ऐक ना दादा, अरे तुला जर भाकरी मागण्यासाठी त्रास होतोय ना, मी दिवसभर उपवाशी राहील. मी नाही भाकरी मागणार तुझ्याकडं. फक्त तू रडू नको, तुला माझी शपथ आहे. मुक्ताबाई आपल्या भावाला उपदेश करते ती ताटीची आहे. योगी पावन योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाई आपल्या भावाला शपथ घालत होती दादा, अरे ज्यांच्याकडे आम्हाला रडायचं होतं ना, ते तर झोपीत टाकून निघून गेले. आणि तू जे रडतोय ना, तुझं रडणं मला सहन होत नाही. मी सांगून जाईल, एखाद्या मुलाची आई जर जिवंत असेल, मुलावर जर संकट जर पडलं तर मुलाचे डोळे पुसण्याचं काम आई करते. आणि या जगामध्ये आई जर नसेल ना, त्या मुलावर जर संकट जर पडलं तर त्या मुलाचे डोळे पुसण्याचं काम फक्त बहीण करते, दुसरं कोणी करत नाही. कोणीच नाही करत ना दादा, कोणीच नाही. सांगितल्या जातं ती आमची माय बहीण आहे. आमची माय गेली ना, आमची बहीणच आमची माय आहे. आणि म्हणून बहीण धावून येते. तुमच्या डोळ्यासमोर ठेवा ना, ज्यावेळेला आई वडील गेल्याच्या नंतर भावाच्या खांद्यावर मटका असतो ना, आणि मटका पुढे घेऊन जात असताना, तो घट फिरवत असताना खांद्यावर कोणाचा हात असतो? बहिणीचा असतो. बहीण सांगते दादा तू पुढे चाल, मी आहे ना तुझ्या पाठीशी, मला फक्त तू फोन कर. आणि पहिल्यांदा मदतीसाठी फक्त बहीणच येते. म्हणून बहिणीला सुद्धा विसरायचं नाही, हा समन्वय आहे. बहिणीला नाही विसरायचं, हा समन्वय आहे. भावाने भावाला विसरायचं नाही, हा समन्वय आहे. आई वडिलांनी मुलावर चांगले संस्कार घडवायचे, मुलांनी आई वडिलांना विसरायचं नाही, हा समन्वय आहे. आणि हा समन्वय आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की हे जे आई वडील आहेत ना, त्यांच्यावर तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करा. आई वडिलांचा आशीर्वाद जर असेल तर जगात कुणाच्याच आशीर्वादाची गरज नाही. मला हे सांगायचं नव्हतं, पण सहज हे सुचलं. इथे आल्यावर हा अभंग त्या ठिकाणी सुचला. म्हणून तुमचं गाव छान आहे, छान आहे. छान असं आहे की तुम्ही एवढं मोठं एवढ्या वर्षापासून कार्य करताय. कार्यकर्ते मंडळी सुद्धा छान आहे. लाऊडस्पीकरवाले तुम्ही सुद्धा हे छान हे सगळं करताय. मला असं वाटतं फक्त पैसे कमी घेत जा, कमीच घेते ते, तसे कमीच घेते. कार्यकर्ते मंडळी सुद्धा छान आहे. आणि अन्नदान करणारे जे मंडळी आहे ना, ऐका ना, एक शेतादी धल्या